नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की मी आपल्या या लास्ट व्लॉगमध्ये मी बोललेलो की नेक्स्ट व्लॉग परत एक येणार आहे. मित्रांसोबत मी बाहेर जाणार आहे. तर आज तो दिवस आहे. आज मी आणि माझे सगळे मित्र फिरायला जाणार आहे फार्म हाऊसला बदलापूरला. तर संध्याकाळी आमची 5 वाजताची ट्रेन आहे आणि तिकडनं हां तिची काय काय पॅकिंग आहे ते तर मी तुम्हाला आता टाईमला टाकीन. खाली सगळं बाहेर आहे, हा बघा इथं. हां मग जेवढं पण मी काय काय करणार आहे, काय काय घेऊन जाणार आहे ते सगळं मी थोडं एक क्लिप आणि आपलं टाईमलॅप्स काढीन. तर स्टे ट्यून. आणि संध्याकाळी जेव्हा आम्ही स्टेशनला जाऊ तेव्हा स्टेशनला सगळ्यांची ओळख करून देतो कोण कोण आहे. आणि आपला एक मस्ट मॅन्डेटरी मित्र ऋतिक, तो पण येणार आहे. तर फुल धमाल मस्तीचा ब्लॉग असणार आहे हा. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय कुठला गोष्ट आवडते त्याचा टाईम स्टॅम्प काढून तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की हा ही गोष्ट मस्त होती. आणि तुम्ही पण जर का मित्रांसोबत प्लॅन कराल तर तुम्ही नक्की करा आणि कॅन्सल नका करू. बस चला मग बाय. भेटू तुम्हाला आता टाईमलेस बघा. नंतर संध्याकाळी मित्रांसोबत इंट्रोडक्शन करायला मी परत तुम्हाला तुमच्यासमोर येतो. ओके बाय बाय. तर मी आता रेडी मस्तपैकी झालोय मी. आता मस्त रेडी झालोय. ऋतिकला इथं जाऊन ऋतिकडे आपण जाऊ. मध्ये आता तिकडनं जाऊ आम्ही स्टेशनवरून गेल्या स्टेशनला सगळेजण भेटू आणि तिकडनं आम्ही निघणार डायरेक्ट बदलापूर. आता मस्त पॅकिंग मग ते आता पॅकिंग झाले. आता जाऊ ऋतिककडे मग तिकडनं डायरेक्ट स्टेशन. तर मित्रांनो मी आता हे आउटफिट चेक दाखवले, तुम्हाला आवडलं का नाही ते पण ते विसरलेलो बोलायला. तर नमस्कार मित्रांनो, परत आता बघा सगळ्यांना भेटलोय ऋतिक केला. आता इकडनं पुढे आहे स्टेशनला सागर सर आणि आशिष हे दोघं भेटणार. आरती ही बॅच 1 आहे. बॅच 2 आहे ती 5:30 वाजता येणार आहे. आज 5:30 वाजता मग डायरेक्ट त्या लोकांची भेट मी तुम्हाला फार्म हाऊसला भेटवतो. आणि मध्ये जे काही टाईम लॅप्स काढेल ते तुम्ही एन्जॉय करा आणि असंच बघत जा. मला काय बोलतो किती दिवसानंतर बाहेर पडते ना लास्ट फार्म हाऊसच्या नंतर बाहेर पडते. आम्ही जाऊ पुढे. हे आहे ना खजिनदार आहेत आमच्या ट्रिप मधले. खजिनदार हे प्लॅनर हे एक खजिनदार आहे. CEO ते सेकंड बॅच मध्ये. आम्ही फक्त फोटोग्राफर बस एवढंच शॉपला. मग त्याला मी तुम्हाला स्टेशनमध्ये अजून 2 जण आहेत त्यांनाशी भेटवतो. नंतर डायरेक्ट सगळ्यांसोबत ग्रुप मीटिंग डायरेक्ट फार्म हाऊस. चला मग भेटू. बाय बाय. किती दिवसानंतर भेटला तुम्ही? आधार कार्ड नाही. हे आशिष सर आहेत. पहिले आमच्या आता चेंज केलं. ऋतिक पहिले आहे हेल्पर ऋतिक मदत करतो. अजून सागर सर यायचे बाकी आहेत बस. मग स्टेशनवरून सागर सरांना पिक करून मी माझ्या लाईफचा फर्स्ट AC ट्रेनचा प्रवास सुरू केला. ट्रेनमध्ये काही टायमानंतर आम्ही सगळेजण असे वेगळे उतरपुतूर झालो. मग काय आपण आणि आपली गाणी ऐकायला मग ते प्रवास सुरू केला. मग काही टाइम उभं राहिल्यानंतर आम्हाला फायनली सीट भेटली बसायला. आणि तेवढ्यात काय बघावं तर TC आले आणि सगळ्यांचे तिकीट चेक करत होते. मग तिकडे एक मोठा सीन झाला की ह्या डब्यामधला एक माणूस होता तो तिकीट चेक करून पुढच्या डब्यामध्ये गेला. मग तिकडनं एक ऑफिसर होते ते त्याला घेऊन आले TC सरांकडे की ते ह्याचं तिकीट आहे का नाही तुम्ही चेक करा. मग नंतर कळालं की त्याचं तिकीट आहे आणि ऑफिसर यांचा पोपट झाला. मग बदलापूर स्टेशनला उतरून मस्तपैकी मी सनसेटचा थोडा व्हिडिओ घेतला आणि आमचा प्रवास आता सुरू आहे. किलोमीटर म्हणजे अर्धा पाऊण तास ट्रॅफिक नाही. इथून बाहेर निघाला.
व्हॅन मध्ये लागले बोंबलेश्वर. जाताना व्हॅन मधून आम्हाला महाराजांचं स्मारक दिसलं. आम्ही त्याला मुजरा गेला आणि पुढे आमचा प्रवास चालू ठेवला. तर मी तेव्हा आता सक्सेसफुली पोहोचलोय. गाडीवर सगळ्याची हालत टाईट, गाडीवर सगळ्यांची हालत टाईट झाले आणि आता जस्ट पोहोचलो. हे बघा हे आले हे यार सगळ्यांची अनलोडिंग झाली. ये बाबा तुझीच कमी होती हा ना. हा तर आता फायनली पोहोचलो. एवढी धकावकी खात आता फक्त आज आमचे 2 मेंबर राहिलेत. अजून 2 मेंबर आहेत, अमोली मॅम, कुणाल सर आणि सुमित. 3 राहिलेत ॲक्च्युली. ते पाठवून येत आहेत. मग आता सगळ्यांची आपण इंट्रोडक्शन करून घेऊ. सगळ्यांना फ्रेश बी होऊन दे, मग इंट्रोडक्शन करू. चला सगळ्यांना आपण नंतर सगळे फ्रेश बी होतील तेव्हा आपण सगळ्यांना इंट्रोडक्शन करू. तर मी तेव्हा आत्ता सगळेजण चेंज वेंज करून आलेत आणि अजून आमचे 2-3 मेंबर आलेत नाहीत अजून. कुठे आहेत ते? बदलापूर. अमोली मॅम आहे ना ऑटोमध्ये. त्यांना अजून यायला टाइम लागेल. हा बघा हा ना. हा आल्यापासून पार्टी आहे, आल्यापासून पार्टी आहे नुसतं. हा आणि तो एक दुसरा तिथे त्या साईडला उभा राहा लाईटच्या. याला हकलवण्यात आलेला आहे. त्याचा पत्ता कट करून कसा दिसतं बघ ना. अरे रावस उजेड बरोबर पडतोय म्हणून तर इथे एवढाच दिसतोय. चिल आउट ठिकाणी आलोय. हा आता आमची गँग येते, आता हळूहळू सगळेजण येतात आहेत. सध्या तरी आम्ही दोघं दिसतोय तुमच्या समोर. बाकीचे सगळे रूम मध्ये आहेत आणि 2 जण तर रूम मध्ये असा गेम करताय, तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. आणि आपली जो मेन 3 कॅरेक्टर आहेत ते लोक येतात. त्यांची एंट्री आपल्याला रेकॉर्ड करायची आहे भाई. हा. फोन करतो मी एंट्रीला थांबा म्हणून. डन थांब आताच कॉल करतो. आला. हे स्वागत. मग काय अमोली मॅम, कुणाल सर आणि सुमित आल्यानंतर आमची पार्टी तर चालू झाली आणि सगळेजण मस्तपैकी नाचायला लागले. मग त्यानंतर त्याला सोलो परफॉर्मन्स करतो. मग सोलो परफॉर्मन्स केल्यानंतर आम्ही मस्त जेवलो. जेवून आम्ही झोपलो. त्यानंतर उठलो डायरेक्ट सकाळी 7 वाजता. मग सकाळी उठून मस्त मिसळ पावचा नाश्ता करून आम्ही लोकांची चर्चा चालूच होती. मग त्यानंतर आम्ही विचार चला आता पूलमध्ये जाऊन मस्त पूलमध्ये आम्ही सगळे उतरलो आणि सुमितला लय भिजवलं. सुमितला भिजवल्यानंतर मस्ट माइंडेड प्रत्येक पिकनिकवरती आम्ही हे करतो, रील काढतो. आणि जर तुम्हाला हे सगळ्या रील बघायच्या असेल तर माझा इन्स्टा हँडल आहे IG पनू जे, तर तुम्ही त्याला फॉलो करू शकता. त्याच्यामध्ये जेवढे आमचे हे रील्स आहे ते तुम्हाला दिसतील. ओके. मग तर मित्रांनो हाच होता आपला आगळा वेगळा आणि फुल फनीवाला फार्म हाऊस व्लॉग. जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब व्हायला विसरू नका. तोपर्यंत मी आलो दुसरा व्लॉग घेऊन.